नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे. मला भरपूर कमेंट्स आले होते की शहरामध्ये गाईचे चिकाचे दूध मिळत नाही, तर खरवस कसं बनवायचं. तर आज मी तुमची डिमांड पूर्ण करण्यासाठी एका नवीन पद्धतीने झटपट असं टेस्टी खरवस बनवून दाखवणार आहे, जे खायला इतकं मलाईसारखं टेस्टी लागतं की तोंडात टाकताच विरघळेल. आणि तुम्ही गाईचे चिकाचं दुधाचा वापर न करता हा खरवस इझिली बनवू शकणार. तर चला रेसिपीकडे वळूया. त्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतला आहे. आता आपण यात टाकूया 2 कप म्हणजे अर्धा लिटर दूध. हे म्हशीचे दूध आहे. तुम्ही वाटलंच तर पॅकेटचं दूध पण वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल तुम्ही ते दूध वापरू शकता. आता खरवस बनवण्यासाठी मी इथे हे जिनू पावडरचं 100 ग्रॅमचे एक पॅकेट घेतला आहे, जे सहज मार्केटमध्ये शहरात गावात किंवा कोणत्याही शॉपवर इझिली मिळेल, किंवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. आता आपण यात टाकूया अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम पिठी साखर व 1 चमचे वेलची पावडर, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यात गुठळ्या राहता कामा नये. खरंच मित्रांनो, हा खरवस खूप लवकर बनून तयार होतो आणि खायला मलाईसारखं खूपच चविष्ट लागतो. पहा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता खरवसला सेट करण्यासाठी मी इथे हा केक टीन घेतला आहे. याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करायची गरज नाही. तुम्ही वाटलंच तर कुकरचा डबा किंवा लहान पातेला पण वापरू शकता. तर पूर्ण बॅटरला केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया. तर चला, रेडी आहे आपला बॅटर स्टीम होण्यासाठी. तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे. पहा, पाण्यात छान उकळी आलेली आहे. तर सावधगिरी बाळगून केक टीनला कढईच्या मधोमध ठेवूया आणि याच्यावर असं फिट्ट झाकण ठेवायचं, ज्यामुळे वाफेने खरवस ओलसर होणार नाही. आता लीड लावून 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं. पहा, 25 मिनिट झालेले आहे. आता आपण चेक करूया. पहा, आपलं खरवस किती छान स्टीम झाला आहे. तर आपण याला सुरीने चेक करूया. पहा, सुरीला अजिबात चिटकत नाही. याचा अर्थ आपलं खरवस परफेक्ट शिजलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून घेऊयात. सध्या हे खूप गरम आहे, तर याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं. नंतर फ्रीजमध्ये 10 मिनटं सेट व्हायला ठेवायचं, ज्यामुळे खरवस छान सेट होईल. पहा, 10 मिनटं झालेले आहे आणि आपलं खरवसही छान सेट झाला आहे. तर चला, आपण याला डिमोल्ड करून घेऊयात. पहा, किती छान आपलं खरवस सेट झाला आहे. पहा, याचे टेक्स्चर, याची लुकी किती छान आली आहे. अगदी मलाईसारखं आपलं खरवस बनून तयार झालं आहे. तर चला, आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊयात. वाव, मस्तच. पहा, आतून किती सॉफ्ट आहे की बघतानाच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं खरवस बनून तयार झालं आहे. तर चला, मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते. पहा, याचे टेक्स्चर, याची लुकी किती छान आली आहे की तोंडात टाकताच विरघळेल. तर बघितलं ना मंडळी तुम्ही, की आपण गाईच्या चिकाच्या दुधाचा वापर न करता किती मस्त मऊ मऊ लुसलुसीत खरवस बनवून तयार केला आहे, जे खायला खूपच चविष्ट मलाईसारखा लागतो. तर शहरामध्ये गाईचे चिकाचे दूध मिळत नाही, तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने हे खरवस बनवून खाऊ शकता, जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल, कारण खायला खूपच चविष्ट लागतो. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची खरवसची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला, भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.